आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। काल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जयंत पाटील आणि बावनकुळे यांची भेट। सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामासंबंधी 25 मिनिटांची भेट। स्वतः जयंत पाटील यांची माहिती। भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित। जयंत पाटील यांच्याकडून सोमवारी रात्री बावनकुळेंची भेट घेतल्याची माहिती। मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली, 10 ते 12 निवेदनं दिली। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते। कुठलीही राजकीय चर्चा नाही, जयंत पाटलांची माहिती। तर TV9 मराठीच्या बातमीवर शिक्कामोर्तब। संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली। त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते। संजय राऊतांविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक। नीलम गोरेंबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। तर पुण्यामधील अलका चौकामध्ये आंदोलन करत राऊतांचा निषेध व्यक्त करण्यात आला। एकनाथ शिंदेंसोबत 16 जण दलाल आणि फिक्सर, त्यांना रोखून राज्याच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयामध्ये फडणवीसांच्या पाठीशी। संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा, तर फडणवीसांचं कौतुक। माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, प्रशासकीय प्रमुख आहेत। त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत। नीलम गोरेंच्या वक्तव्यानं शिंदेंच्या शिवसेनेत देखील नाराजीचा सूर। सूत्रांची माहिती। गोरेंनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्ष डॅमेज झाल्याची चर्चा। गोरेंनी स्वतः समोर येऊन वक्तव्यावर बोलावं अशी देखील भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान नीलम गोरे लवकरच एकनाथ शिंदेंना भेटणार असल्याची देखील माहिती। नीलम गोरे 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार। मर्सिडीज दिल्यावर पद, या आपल्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गोऱ्हे यांच्यावर टीकेची झोड। ठाकरेंच्या पुणे आणि नाशिकमधील स्थानिक नेत्यांकडून गोरेंवर पैसे मागितल्याचा आरोप। पत्रकार परिषद घेऊन झालेल्या आरोपांना नीलम गोरे उत्तर देणार। नीलम गोरे यांच्या साहित्य संमेलनामधील वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून गोरेंना अब्रू नुकसानीची नोटीस। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून नोटीस बजावली। शिवसेनेने जोपासलेल्या उदात्त परंपरेला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी आज नीलम गोरे यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस त्यांना पाठवलेली आहे। मंत्र्यांच्या खासगी सचिव, PA, विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्यानं आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांना देखील चाप बसण्याची शक्यता। मंत्र्यांचे OSD आणि PA बाबत आमदार अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट। एका मंत्र्याच्या OSD कडून 2 ते 3 कोटीच्या कामासाठी 5 लाखाची मागणी करण्यात आली, मिटकरींचा आरोप। तर OSD बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयाचं मिटकरी यांच्याकडून स्वागत। मागितलेले 5 लाख रुपये, 5 लाख रुपये द्या आणि 1-2 कोटीची कामं घ्या। मंत्र्यांनी मागितलेले नाहीत। त्यांच्या OSDचे जे खालचे हे असतात, काय म्हणतात त्याला, PA किंवा PAच्या खाली आर्थिक व्यवहार सांभाळणारे, आपण त्याला म्हणू चमचे म्हणूया आपल्या भाषेत, असे चमच्यांचा फार मोठा सुळसुळाट त्या मंत्रालयामध्ये आहे।